का त्याला समस्यांच्या मूळ कारणाची माहिती भेटत नाही. माहितीच नाही. आणि वाचनाचा अजून माझा वैयक्तिक अनुभव आहे. हो ना, बरोबर. हे हा जो पेपर आहे हा पूर्ण व्यवस्थेमध्ये आहे, शासनचं याच्या कंट्रोलमधले पेपर आहे. ते तुम्हाला तेच वाचायला देतात जे त्यांना अपेक्षित आहे की तुम्ही काय वाचलं पाहिजे. हो, बरोबर. नॅरेटिव्ह सेट करतात ते. बिटवीन द लाईन्स आपल्या महापुरुषांनी म्हटलं आहे, बिटवीन द लाईन्स वाचणं शिकलं पाहिजे. काय त्याचा अर्थ आहे, त्यांना काय द्यायचा, याच्यामध्ये परिवर्तनवादी कुठं विचार येतात. एखाद छोटासा कॉर्नरमध्ये असते. तुमच्या आमच्या बातम्या कुठं होतात, कोणी दखल घेत नाही. म्हणून हा पण जो लोकशाहीचा जो महत्त्वाचा स्तंभ आहे, याचं काम आहे सत्यासारखं प्रदर्शित करणे किंवा मांडणे. हे याच्याप्रमाणे बनते. नाही, ठराविक लोक वळतात नाही इकडे, ज्यांना वाटतं म्हणूनच काय येतच नाही ना ते. की आपण जागृती जी आहे, हा, ते जागृती विषय करतो म्हटलं करतच नाही. हे सगळ्या शिकलेल्या लोकांचं काम आहे. हा. तुम्ही अपेक्षा एक्सरी नाही करू शकत, कारण तो सकाळी निघते रोजीरोटीसाठी त्याचा जो बौद्धिक श्रम करण्याची शक्तीच नाही होत. कोणी विषय म्हणून हा शिकलेला जो वर्ग आहे हा आपल्या श्रमांना, बौद्धिक श्रमानं जो अर्थजन करते उदरनिर्वाहासाठी, त्याच्यावर वेळ नसते. मजुरांनी केलेलं श्रम आणि शिकलेल्या माणसाने केलेलं श्रम फरक आहे. याला कमी मोबदला भेटतो, त्याला जास्त भेटतो. आणि त्याच्यामध्ये जे त्याची बुद्धीची विकास जो झालेला असतो ना, त्याच्यामध्ये त्याला खरं आणि खोटं हे समजण्याची पोत त्याची निर्माण होते शिकलेल्या व्यक्तीची, आणि तो निर्णय घेऊ शकतो. शिकलेला व्यक्ती म्हणजे माझ्या दृष्टीने फक्त तो विद्यापीठाच्या अकॅडमिक डिग्र्या BSc, MSc, PhD, इंजिनियर, डॉक्टर एवढं नाही आहे. तो त्याच्या क्षेत्रामधलं फक्त जे त्यांनी जे अभ्यासक्रम, जे निर्धारित अभ्यासक्रमाची परीक्षा देऊन पास केलं, त्याचं तेवढंच नॉलेज आहे त्याला. खरं नॉलेज समाजातून आहे. समाजाचे आंदोलन, समाजात मधले जे घडलेल्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, याचं त्याला आकलन करता आलं पाहिजे. हे आकलन करण्यासाठी त्याला त्याचं जे मेंदू आहे ते त्या दृष्टीने त्याला विचार करावा लागेल. आता मागच्या 1931 पासून ओबीसी समाजाची जनगणना बंद आहे. तर काँग्रेसचा तो जो युपीएचा जो काळ होता, त्या काळामध्ये हे आपल्या सातत्याच्या जागृतीने काही खासदारांनी तो विषय उचलला की तुमची एवढी मोठी लोकसंख्या आमची असताना तुम्ही ते मोदीचा कार्यक्रम का नाही करत. योजना आयोगाच्या बैठकीमधला हा मुद्दा होता. तर त्याच्यामध्ये तो योजना आयोगाचा उपाध्यक्ष होता. काही खासदारांनी म्हटलं तर तुम्ही योजना आयोग जे नियोजन करते सगळं, त्या नियोजनमध्ये आमच्या समाजामध्ये काहीच नाही. तर त्या चालक माणसांनी म्हटलं तर तुमच्या आकडेच तर नाही. मग त्यातला एक खासदार हुशार असेल, मंडळ आयोगाच्या शिफारशी ज्या आकड्याच्या आधारावर सुप्रीम कोर्टने मान्य केला तो घ्या. बरोबर. सुप्रीम कोर्टमध्ये मंडळ आयोग म्हणजे ओबीसी लोकांच्या संदर्भातला जो निर्णय झाला, त्याच्यामध्ये जो आधार घेतला गेला जनगणनेचा, तो 31चा आधार घेतला गेला. मग या खासदारांनी म्हटलं काय तो घ्या, तो त्याच्यात त्रास आहे. तो आता 30चा आहे, 50-60 वर्ष झालेली आहे, खूप बदल झाला असेल. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला मोजणी करावं लागेल. तो कोण मना करत आहे मोजणी करायला? कोणीच नाही. पण हेच नाही करत ना. प्रत्येक वेळा ते काही ना काही कारस्थान करून टाळलं जाते. आता त्यांनी आश्वासन दिलं करू, पण आता जे गॅजेट निघालं त्याच्यामध्ये तो रकानाच नाही, उल्लेखच नाही. 10व्या प्रश्नामध्ये जातीचा उल्लेख आहे. जाती मोजून काय करणार तुम्ही? जातीचा एक आकडा येऊन जाईल है ना. तो जातीचा आकडा तसाही आपल्याला माहित आहे, जवळपास 7,000 जाती आहेत. अजून काही ऍड होऊन जातील किंवा काही मायनस होऊन जातील, तोच एक आकार आहे. पण संवैधानिक जे फायदे आहेत, तरतुदी आहे, ते वर्गाला. संविधान निर्माण करणाऱ्या लोकांना ही अडचण गेली असेल 50-46 मध्ये, किंवा कोणता गट कुठे ठेवायचा. कारण 6,743 जाती, प्रत्येकाचे 12.5 कोटी जाती, अशा 75,000 जाती आहेत आपल्या. सगळ्या एकमेकापेक्षा वर खाली आहे.
सांगा इतके सारे लोक कसे एकत्रित करणार? जिथं एका समाजातली एक पोटजात एकत्रित होत नाही तिथं 75,000 जाती कशा एकत्रित होतील? म्हणून त्या लोकांनी खूप मोठ्या प्रयासाने एका वर्ग तयार केला, अदर बॅकवर्ड क्लासेस, इतर मागासवर्ग. मग त्याही पिरियडमध्ये तो खूप वाद चिघळला. आता हे नवीन कोण? तर त्याची व्याख्या अशी ठरवली गेली, जो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला पण त्याच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होत नाही, हा वर्ग ओबीसीचा वर्ग. एस सी जाती म्हणजे जो गावाबाहेर राहत आहे, त्याच्यासोबत छुआछूतचा व्यवहार होतो, जो शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे पण अस्पृश्यता व्यवहार होते, म्हणून ते अनुसूचित जातीचे लोक. जे जंगलात राहतात पण मागास आहे तो एस टी. मग ओबीसी कोण हा जेव्हा विषय निघाला तर तेव्हा हा एक व्याख्या केली गेली तर तो सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. आर्थिक नाही म्हटलं त्याच्यात त्यांनी, एकच क्लॉज आहे, सामाजिक आणि शैक्षणिक. अस्पृश्यतेचा व्यवहार होत नाही असा वर्ग ओबीसीचा वर्ग. आणि निश्चित झाली. मग जिथं संविधानाने ती व्याख्या निश्चित केल्यानंतर संविधानिक जे फायदे आहेत त्या वर्गाला भेटायला पाहिजे होते. ते स्वातंत्र्य झाल्यापासून ते भेटले नाही. वेगळे वेगळे कारण आहेत. 51 मध्ये इलेक्शन, 61 मध्ये चीन सोबतचं युद्ध, 10 वर्षानंतर जनगणनेचा विषय 10 वर्षाचा आहे. 10 वर्षानंतर 31 ची झाली, 41 मध्ये जागतिक युद्धामुळे झाली नाही, 51 मध्ये आपले इलेक्शन झाले, 61 मध्ये युद्ध झालं चीनसोबत, 71 मध्ये बांगलादेश सोबत युद्ध झालं, 81 मध्ये ते स्वर्ण मंदिरचा प्रकार झाला, 91 मध्ये बाबरी मस्जिद पडली. बघा म्हणजे हे जर आपण असं समजत असेल की सहज झालाय, सहज नाही आहे. बरोबर त्याच्या अवतीभोवती काहीतरी घटना अशा घडलेल्या आहेत नाही, पण तरी पण इच्छाशक्तीचा अभाव तर आहेच, जेणेकरून ती जनगणना टळली आहे. 2000 मध्ये पण झालं नाही. आपण ते मांडूच नाही. आता सत्य कोणी असू द्या, हा इतक्या मोठ्या वर्गाच्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी इतकी चालढकल झाली. इथं आपली चर्चा आहे. मग लोकपाल बिल आलं मधातच, मग ते 2018 मध्ये अजून दुसऱ्या भानगडी आल्या. आता 21 मध्ये खूप प्रेशर वाढल्यामुळे त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही करू. आपले लोक आनंदी झाले. आनंदी झालं. तो कोरोनाचा पिरियड होता 2000चा, तिथं गेलं. तो तर नॅचरल स्पॉट होता समजा, तो गेला. 1 मध्ये नवीन भानगड्या आल्या. आणि आता प्रेशर आपल्या समाजाकडून वाढल्यामुळे जनजागृती झाली आहे, काही प्रमाणात झालेली आहे. आता म्हणजे आपल्या ओबीसी लोकप्रतिनिधीवरही प्रेशर डेव्हलप होणं सुरू झालं आहे. तुम्हाला आम्ही निवडून पाठवतो, तुम्ही आमचे मुद्दे का नाही म्हणत हो तिथं त्याला, कारण शेवटी त्याला निवडणुकीसाठी आपल्याजवळ यायचं आहे. वोट आपले आहेत ना. SC ST OBC बहुजन समाजाचे वोट सगळ्यात जास्त आहे. म्हणजे त्या नेत्याला जर निवडून यायचं असेल तर ह्या वर्गाला जे चांगलं वाटते ते त्याला बोलावंच लागणार आहे. नाही बोलला तर त्याला नुकसान, नाही तर हे होईल ना तो. म्हणून काही का असे ना त्याला त्या दबावामध्ये त्याला ही सुद्धा मागणी रेटावी लागली त्याच्या पक्षांकडे की भाऊ आम्ही हे जर नाही केलं, तुम्ही आम्हाला हे नाही दिलं तर विधान आम्ही निवडून येण्याची पण शक्यता कमी आहे. मग त्यांनी त्याला समाधान करण्यासाठी हो म्हणून टाकलं. हो म्हटल्यावर पुन्हा तो विषय निघाला. आता त्याच्यामध्ये रकानाने असं म्हटलं, पेपरमध्ये आलं ते, आणि वाद पुन्हा सुरू झाले. तर याच्यावर व्यापक जनजागृती होणे गरजेचं आहे. त्यांना खरं त्यांचं हक्क अधिकारची लढाई का लढल्या जात नाही आहे, का त्याच्या संदर्भात हा नेहमीचा अन्याय होते, हा प्रश्न ज्याच्यावर अन्याय होतो त्याने विचारला पाहिजे. खरं सिंपल आहे. त्यांनी जर हा विचारला नाही तर तो त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी कसा होईल? होणारच नाही. म्हणून हा जो उठाठा होतो आहे आपला यासाठी आहे का त्या वर्गाने समजून घ्यावं. कारण संविधानामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या अनुषंगाने ते तिथं व्यवस्था आहे.
एकूण जे भारताचं बजेट राहते त्या बजेटमध्ये जे तरतुदी असतात त्या तरतुदीमधून जो हिस्सा द्यायचा असतो त्याच्यासाठी आकडे पाहिजे. बरोबर. म्हणजे वार्षिक जे बजेट असते त्याच्यातला जो खर्चिकवाला पार्ट आहे म्हणजे पगार किंवा शासकीय जेवढं सरकारचा खर्च असतो तो वजा करून जो एक्सपेंडिचर शिल्लक राहतो त्याच्यातून ते वाटप होते. मग त्याच्यातून वाटप होताना एक SC ST ची लोकसंख्या निश्चित आहे आधीपासून, तर त्यांची बजेटमध्ये त्यांच्यासाठी जे त्यांची लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणात त्याची तरतूद होते. तर अनुसूचित जाती त्यांची तरतूद होते, 8% आदिवासी आहेत त्यांची तरतूद होते. ओबीसीसाठी 0 कारण आकडाच नाही. पण मोजणे एक आकडा काढणे एवढा विषय नाही आहे. तुम्हाला तुमच्या हक्काच्या पैसे भेटणे समाजाला, ओबीसी समाजाला हा मुद्दा आहे. म्हणजे जर त्या ओबीसी वर्गाच्या उद्धारासाठी उत्थानासाठी काही जर योजना बनवायच्या असतील तर तुम्हाला पैसे लागतील ना. आणि आपल्याला त्या आकड्यानुसार ते आपल्याला निश्चित करावं लागेल की कोणता वर्ग किती मागे आहे, कोणत्या वर्गाला कुठल्या सुविधा नाही मिळाल्या, कुठल्या वर्ग अजून शैक्षणिक प्रगती व्हायची जागी आहे. हे तुम्हाला फक्त याच्यातून भेटते. कारण याच्यामध्ये तुम्ही जर वाचलं असेल जे नोकरीवर असाल किंवा त्यांनी जनगणनेचा फॉर्मॅट बघितला असेल त्याच्यामध्ये सगळं आहे. किती शिकलेला आहे, घरात काय काय सुविधा आहे, शेती आहेत का, मोबाईल वापरते का, खूप आहे. प्रमोशन झालं का सगळीच म्हणजे एका इंडिव्हिज्युअलची माहिती त्याच्यामध्ये येते. त्याच्या आधारावर निश्चित होऊन जाईल. समजा माळी जातीची संख्या फक्त 10 कोटी आहे तर त्या 10 कोटीचे बायफर्केशन होईल. किती शिकलेले, किती ग्रॅज्युएट, किती डॉक्टर, किती क्लास 1 ऑफिसर, किती क्लास 4 ऑफिसर, किती बेरोजगार, किती उच्च शिक्षित, किती अल्प शिक्षित किंवा अशिक्षित आहे हा पण आकडा येईल. हा आकडा आल्याबरोबर जेव्हा ते कंपाईल होईल त्याचं पूर्ण ते कंपायलेशन झाल्यानंतर मग अरे या फलाण्या जातीला इतकं याचा जो आलेख आहे असा आहे, याच्यासाठी एवढी तरतूद करायला लागेल, शाळा उघडावं लागतील, यांच्यासाठी अलॉटमेंट करायला लागेल बजेटमध्ये पैशाचं. म्हणजे त्याच्या उद्धारासाठी त्याच्या प्रगतीसाठी जे जे पॅरामीटर्स आहेत ते सगळे पॅरामीटर्स त्याच्यामध्ये त्यांना आर्थिक त्याच्या तरतूद करून त्याचं समाधान करता येईल आपल्याला. हे इतकं महत्वाचं आहे. तर याच्यासाठी जे लोक त्यांनी पीडित आहे त्यांनी त्याच्यासाठी संघर्ष उभा केला पाहिजे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी. म्हणजे तुमच्या माझ्या संवेदना कोणत्या राजकीय पक्षासोबत राहू शकतात. जरुरी नाही की मला ज्याच्याबद्दल आहे ते तुम्हाला येईल, तुम्हाला येईल, जरूर नाही ना. आपापले मत आहे. भारतामध्ये लोकशाहीमध्ये संविधानाने आपल्याला अधिकार दिला की आपल्या इच्छेनुसार आपल्याला पसंतीनुसार आपण